सो फायनली यूट्यूब पेमेंट जे आहे जमा झालं आहे गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये. सगळ्या गोष्टी बघणार आहोत किंवा सगळ्या गोष्टी बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जो आहे फुल मोटिवेशन असणार आहे. तुम्ही जर नवीन चॅनलवर काम करताय आणि तुमचं सुद्धा चॅनल ग्रो होत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ॲक्च्युअलमध्ये यूट्यूबची पॉवर काय आहे तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट क्लिअर करून सांगतो. जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल जर आपण घर बसल्या बसल्या पैसे कमवू शकतो का, तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का? नाही बसणार. ठीक आहे, आणि किती कमवू शकतो याचा विचार सुद्धा तुम्ही करत नाही. यूट्यूबची पॉवर जर पाहिजे असली तुम्हाला तर जे मोठमोठे क्रिएटर आहे त्या मोठमोठ्या क्रिएटरची पर मंथ जी अर्निंग आहे ती अर्निंग तुम्हाला मी काही पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मोठमोठे जे क्रिएटर आहे ते दर महिन्याला किंवा ज्यावेळेस त्यांचं यूट्यूब पेमेंट येतं फक्त ॲडसेन्सचं पेमेंट, बाकी स्पॉन्सरशिप किंवा बाकी ॲफिलिएट मार्केटिंग किंवा बाकी प्रोडक्ट सेल यामधली कमाई मी विचारत नाही आहे. फक्त नुसती ॲडसेन्सची कमाई जी आहे ती लाखामध्ये आहे. 50 लाख 60 लाख किंवा 70 लाखाच्या आसपास त्यांची कमाई आहे, मोठमोठे जे क्रिएटर आहेत त्यांची. ठीक आहे, मी नावासहित सुद्धा सांगू शकतो तुम्हाला त्यांचा. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल डिस्कस करूया. आता मी बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की माझं जे पेमेंट आहे मागच्या मंथचं जे पेमेंट आहे ते या महिन्यामध्ये फायनली गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये जमा झालं आहे. आता तुम्ही म्हणाल गुगल ॲडसेन्स अकाउंट काय असतं, तर गुगल ॲडसेन्स अकाउंट म्हणजे आता समजा यूट्यूब एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर आपण आपलं यूट्यूब चॅनल तयार करतो आणि यूट्यूब चॅनल तयार केल्यानंतर आपण व्हिडिओज डेली अपलोड करतो. ठीक आहे, आता जर समजा तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुम्हाला काय करायचं, यूट्यूबपासून पैसे कमवण्यासाठी तुमचं चॅनल सुरुवातीला मॉनिटाईज असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर किंवा 4000 घंटे किंवा मग 10 मिलियन व्ह्यूज जर समजा असले, एक तर लॉंग व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एक तर शॉर्ट व्हिडिओ जे आहे कोणत्या तरी एका फॉर्मॅटद्वारे तुम्ही तुमचं एका क्रायटेरियाद्वारे तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. एकदा का तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर तुम्ही यूट्यूबपासून पैसे कमवू शकता. आता पैसे कमवण्याचे मार्ग कसे आहेत किंवा पैसे कसे कमवू शकतो आपण, तर ती वेगवेगळ्याद्वारे कमवले जातात. पण सगळ्यात महत्त्वाचा जो सोर्स आहे तो आहे आपल्या व्हिडिओवर ज्या ॲड चालतात त्या ॲडचे पैसे आपल्याला मिळतात. ठीक आहे, आता काय झालं की माझं चॅनल मॉनिटाईज आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर माझं जे मागच्या महिन्याचं पेमेंट आहे ते गुगल ॲडसेन्समध्ये जमा झालं आहे. मग गुगल ॲडसेन्स अकाउंट काय असतं, तर ज्यावेळेस आपलं पेमेंट येतं, आता समजा यूट्यूबद्वारे ज्यावेळेस आपलं पेमेंट पाठवलं जातं तर ते मागच्या महिन्याचं पेमेंट अपडेट होतं 30-31 तारखेला आपल्या YT स्टुडिओमध्ये. YT स्टुडिओमधून पेमेंट अपडेट झाल्यानंतर गुगल ॲडसेन्समध्ये 7 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत पेमेंट अपडेट होतं. आणि याच वेळेस जी आहे आजची 13 तारीख आहे, 11 तारखेला माझं पेमेंट अपडेट झालं कुठं, गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये जमा झालं. आणि जो $100चा थ्रीशोल्ड असतो तो सुद्धा माझा कंप्लीट झाला आहे. $100च्या वर जे आहे पेमेंट आहे त्याच्यामुळं जे आहे पेमेंट जे आहे ॲडसेन्समध्ये जमा झालं आहे. आणि मला त्याचा मेसेज मिळाला किंवा मी गुगल ॲडसेन्समध्ये जाऊन बघितलं तर मला कळालं की माझं पेमेंट जे आहे जमा झालं आहे. आता तुम्ही विचार कराल की मला हे पेमेंट कधी मिळणार आहे, तर मला पेमेंट मिळणार आहे येणाऱ्या 8 किंवा 9 दिवसामध्ये. आजची तारीख किती आहे, 13. आणि मला पेमेंट कधी मिळणार आहे, 21 तारखेला मला मेसेज येईल किंवा ईमेल येईल की तुमचं पेमेंट पाठवण्यात आलेलं आहे. आणि 22 ते 26 तारखेच्या मधामध्ये हे पेमेंट मला मिळणार आहे. तो पेमेंटचा जो व्हिडिओ आहे, मला पेमेंट किती मिळालं आहे तुम्हाला सगळं कळणार आहे. ठीक आहे, आणि ते पेमेंट जे आहे मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. कारण की जर तुम्ही नवीन क्रिएटर आहात आणि तुम्ही जर असा विचार करता की आपल्याला पेमेंट मिळणार का, आपण यूट्यूबवर ग्रो करणार का, आपले सबस्क्रायबर वाढत नाही, वॉच टाईम वाढत नाही, व्ह्यूज वाढत नाही, हे काहीच नाही. म्हणजे व्ह्यूज ॲटोमॅटिकली येतात आपल्या व्हिडिओला, फक्त आपल्याला थोडी मेहनत करावी लागते. आता तुम्ही खूप मेहनत करताय पण तरीसुद्धा काही गोष्टी कमी पडतायत, त्या गोष्टींचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्हिडिओला 50, 60, 70 व्ह्यूज आले आणि एखाद्या व्हिडिओला अचानक 100-200 व्ह्यूज आले. मग त्या 100-200 व्हिडिओवाल्या व्हिडिओमध्ये असं काय होतं की जो जास्त लोकांनी बघितलाय, मग त्याचं टायटल बघा, थंबनेल बघा, त्याचं कीवर्ड्स बघा किंवा त्याचा टॉपिक कोणता होता ते बघा, तो व्हिडिओ कसा बनवला तुम्ही, त्याच्यामध्ये काय काय वापरलं ते बघा आणि त्याच्यानुसार किंवा तशाच प्रकारची व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. तुमचे व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर सुद्धा तुमची वाढतील. कारण की तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्हिडिओला जर 1000, 2000, 3-4 हजार व्ह्यूज आले तर त्या व्हिडिओपासून आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा मिळतात. आणि सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढले तर ऑटोमॅटिकली आपला वॉच टाईम सुद्धा वाढतो. ठीक आहे, त्याच्यामुळे चॅनल मॉनिटायझेशनचं टेन्शन सोडून द्या. चॅनल तुमचं मॉनिटाईज होणार, फक्त तुम्ही सातत्यानं जे आहे कन्सिस्टंटली काम करा. कधी कधी काय होतं, आता सुरुवातीला मी सुद्धा काम करत होतो पण आपल्याला डिमोटिवेशन आलं किंवा डिमोटिवेट झालो आपण की लगेच काम करणं सोडून देतो. व्हिडिओ टाकायचे नाही, व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, मग आपल्याला काही फायदा नाही, आपलं चॅनल ग्रो होणार नाही. असं अजिबात करायचं नाही. कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहा, तुमचं चॅनल नक्की ग्रो होणार. ठीक आहे, हे माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला सांगतोय. मी 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा यूट्यूबचा, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय. आणि पेमेंट जे आहे फायनली पेमेंटबद्दल सांगतोय. तर बघा पेमेंट जे आहे माझं पेमेंट काही डॉलर्समध्ये आहे, काही $100 म्हणजे
कितीतरी $100मध्ये आहे. आता ते पेमेंट जे आहे मला लवकरच मिळणार आहे. ते पेमेंट माझं जमा झालं आहे आणि मला वाटलं की बुवा हा जो विषय आहे किंवा हा जो टॉपिक आहे किंवा ही जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत शेअर करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मी घरी बसलोय, घरी बसल्या बसल्या मी फक्त व्हिडिओद्वारे आपण कमी करू शकतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल मी एका रूममध्ये आहे, रूममध्ये सेटअप बिटअप लावला, त्या सेटअपमध्ये आपण फक्त व्हिडिओ शूट करायचा आणि आपण व्हिडिओ टाकल्यानंतर खूप सारी ऑडियन्स जी आपल्यावर प्रेम करते किंवा खूप सारी ऑडियन्स जी आपल्याला सपोर्ट करते, त्यांच्या सपोर्टमुळे जे आहे आपण कुठे जाऊ शकतो. याचं जिवंत उदाहरण जे आहे मी आहे. म्हणजे मी घर बसल्या बसल्या जे आहे यूट्यूबपासून पैसे कमवतोय. तर माझं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा यूट्यूबपासून पैसे कमवू शकता आरामशीर घर बसल्या बसल्या. त्याच्यासाठी फक्त तुमच्याजवळ एक मोबाईल असला पाहिजे, एक यूट्यूब चॅनल तयार करायचं आहे आणि तुम्हाला फक्त व्हिडिओ शूट करता आला पाहिजे आणि कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट फक्त तुम्हाला यूट्यूबवर जे आहे यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं कंटेंटच्या स्वरूपात तुम्हाला ते मांडायचं आहे आणि लोकांना जर तुमचं कंटेंट आवडलं तर तुम्ही कुठे जाऊ शकता. आज तुम्ही जिथं आहात तुम्ही विचारही करू शकणार आणि 4-5 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी पुढे असाल आणि तुमची एक ओळख सुद्धा किंवा तुमचा एक ब्रँड सुद्धा तयार होईल. तुम्हाला लोक नावानिशी ओळखील की बोलसा हा व्यक्ती होता आणि या व्यक्तीचं काय नेमकं ॲक्च्युली काय आहे काय नाही. कितीतरी असे क्रिएटर आहेत जे सुरुवातीला काहीच नव्हते आणि आता त्यांचं खूप सारं मोठं नाव आहे सोशल मीडियावर. त्याच्यामुळे सोशल मीडिया किंवा यूट्यूबची पॉवर कमी नका समजू. तुम्ही यूट्यूबची पॉवर घर बसल्या बसल्या जे आहे तुम्ही स्वतः जर तुम्ही काही काम करत असाल, जॉब करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही गृहिणी असाल किंवा घरामध्ये तुम्ही हाऊसवाईफ असाल, काहीही असाल, तर त्यावेळेस तुम्ही थोडाफार वेळ यूट्यूबला द्यायला पाहिजे आणि यूट्यूबवर काम करायला पाहिजे. तर यूट्यूबची पॉवर जी आहे तीच सांगण्यासाठी की यूट्यूबची पॉवर जी आहे खूप सारी आहे. मला तरी कितीतरी कमी पेमेंट मिळतंय. खूप सारे मोठमोठे क्रिएटर जे आहेत हजारो लाखोमध्ये कमवत आहेत किंवा खूप साऱ्या करोडोमध्ये कमवत आहेत काय की, ठीक आहे. त्यांचे ते सुद्धा तुम्हाला माहीत असतील, नसेल माहीत तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला मिळून जातील. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझं पेमेंट जे आहे फायनली जमा झालं आहे. लवकरच मला माझं पेमेंट मिळेल आणि त्या पेमेंटबद्दलचं जी माहिती आहे किंवा कसं पेमेंट मिळतं, कसे सबस्क्रायबर कंप्लीट करायचे किंवा तुम्हाला पेमेंट मिळण्यासाठी किंवा तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करा. मी तुमच्या चॅनलवर जाऊन तुमचं चॅनल बघेन, तुम्हाला जी मदत लागली ती करायचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला जे काही अडचणी असेल ते तुम्ही व्हिडिओमध्ये खाली मला नक्की विचारा. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवर नक्की काम करायला सुरुवात करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.